कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारतानं पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये केलेल्या हल्ल्यात मौलाना मसूद अझहरचं संपूर्ण कुटुंब ठार. अझहरच्या कुटुंबातील एकूण 10 जणांचा मृत्यू. अझहरचा भाऊ जैशच्या शस्त्र विभागाचा प्रमुख होता. माझ्या कुटुंबाला जन्नत मिळाली, मीही मेलो असतो तर बरं झालं असतं. संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मौलाना मसूद अझहरची प्रतिक्रिया. तर भारतीय सैन्याकडून अझहरचा शोध सुरू. जैशचं हेडक्वार्टर मरकज सुभान अल्लाह भारताच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त. जैशचा म्होरक्या मसूद अझहर याचं मुख्यालयामध्ये राहायचा. मसूद अझहर, हाफिज सईदच्या ठिकाणांवर भारताचे यशस्वी हल्ले. जैश ए मोहम्मदचे 100 दहशतवादी ठार. भारताच्या हल्ल्यात लष्कर ए तैयबाच्या 6 मोठ्या कमांडर्सचा खात्मा. मुदस्सीर, हाफिज अब्दुल मलिक, वकास आणि कमांडर हसन भारतीय एअर स्ट्राईकमध्ये ठार. मुरिदकेतील लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अफजल कसाबनं याच ठिकाणी प्रशिक्षण घेतलं होतं. पाकिस्तानातून नरेंद्र मोदी स्टेडियमला बॉम्बनं उडवण्याची धमकी. गुजरात क्रिकेट असोसिएशनला धमकीचा मेल. पोलिसांकडून ईमेल बाबत चौकशी सुरू. भारताच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे 4, लष्कर ए तोयबाचे 3 आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे 2 स्थळ उद्ध्वस्त. एअर स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान झालं. जैश ए मोहम्मदची कबुली. भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला. कसाबचा ट्रेनिंग कॅम्प देखील उद्ध्वस्त. भारतानं उत्तर देण्याच्या आपल्या अधिकारांचा वापर केला. भारतानं आज जबाबदारीनं कारवाई केली आहे. भारत सरकारकडून स्पष्ट. भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणी हल्ले. हल्ल्यामध्ये पाकमधील एकाही सामान्य नागरिकाच्या मृत्यूची नोंद नाही. भारतीय लष्कराची माहिती. भारताकडून मुझफ्फराबाद, बहावलपूर, मुरिदके, कोटली, सियालकोट, भिंबेर आणि गुलपूर या 9 ठिकाणी हल्ला. पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला नाही. भारताकडून स्पष्ट. भारताच्या हल्ल्याला कोणतंही प्रत्युत्तर देऊ नका. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांचा पाकिस्तानला थेट इशारा. भारताला दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा अधिकार. अमेरिकेचा भारताला पाठिंबा. भारताला रशिया आणि इस्रायलचा देखील पाठिंबा. भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं इस्रायलकडून समर्थन. तर रशियाकडून भारत पाकिस्तान तणावाची चिंता करत दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन. भारतानं पाकिस्तानात केलेली कारवाई खेदजनक. भारत आणि पाकिस्तान हे आमचे शेजारी. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो. दोन्ही देशांनी शांतता राखावी. चीनचं आवाहन. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये मॉकड्रिल. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिकसह 16 ठिकाणी मॉकड्रिल. युद्धजन्य स्थितीतील तयारीसाठी दिल्ली, गुजरात, पाटण्यासह अनेक ठिकाणी ब्लॅकआउट. पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून युद्धाची धमकी. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या घरी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात इमर्जन्सी घोषणा. मोठ्या कारवाईनंतरही पाकिस्तानकडून कुरापती सुरूच. एलओसीवर पाकिस्तान सैन्यानं केलेल्या गोळीबारात जम्मू काश्मीरमधील 7 भारतीयांचा मृत्यू. पाकिस्तानची हवाई हद्द 48 तासांसाठी पूर्णपणे बंद. इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, कराचीमध्ये परदेशी विमानसेवा थांबवली. पेशावर विमानतळावर पाकिस्तानी नागरिकांची पळापळ. पाकिस्तानला पुन्हा एअर स्ट्राईकची भीती. जम्मू, अमृतसरसह देशातील 9 विमानतळं 10 मे पर्यंत बंद. ऑपरेशन सिंदूर नंतर सरकारचा मोठा निर्णय. श्रीनगर, लेह, अमृतसर, जोधपूर, चंदीगड, राजकोट, भूज, जामनगर विमानतळावरून उड्डाणं रद्द. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. जोरदार वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या कोसळल्या. तर कारखान्याचं छप्पर कोसळून दुर्घटना. लोकल सेवेवर देखील परिणाम. पुण्यात एटीएसकडून 2 बांगलादेशींना अटक. ओतूरच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर वास्तव्याला होते. दोघांकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देखील हस्तगत.
Cancer Healer Center, a new beginning.